आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष ज्यांच्याकडे धुळे मतदारसंघ आहे आणि ज्यांनी काँग्रेसमध्ये ही उमेदवारी मिळवली, एक इमानदार सच्चा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काँग्रेसचं अनेक वर्ष काम केलं, एक सच्चा इमानदार कार्यकर्ता ज्यांनी अनेक वर्ष काँग्रेसमध्ये सक्रिय काम केलं आणि आज मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि संकल्पाला साथ देण्याकरता माननीय तुषार शिवाळेजी जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। सोबतच माननीय रवींद्र ठाकरेजी, राजेंद्र ठाकरेजी, भाजप पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय कार्यकर्ते, बांधवांनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एक वेगळा दिवस आहे की त्यांनी या आयुष्याला एक वेगळी कालावधी दिली आहे। मी आधीपासून राष्ट्रीय विचाराचा माणूस आहे। बालपणामध्ये प्राथमिक सगळ्याचं काम केलेलं आहे, अनुभव घेतलेले आहे। त्याचबरोबर पुढे कॉलेजला गेल्यानंतर वैद्यक शिक्षण घेतल्यानंतर मागेला वैद्यकीय सेवा चालू केली। त्यावेळेला थोडं काही 7-8 वर्ष मी मनोरसिंग आश्रमाचं सुद्धा काम केलं। त्याच वेळेला मला भाजपमध्ये उमेदवारी आदरणीय आमचे नेते सुरेशदादा निगम त्यावेळी जिल्हा अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं जिल्हा परिषद अंतर्गत लढवून घेऊ भाजपकडनं। त्यावेळेला इतर काही गोष्टी अशा घडल्या की मला त्यावेळेस मदत करता आली नाही, तेव्हापासून आपल्या सर्वांच्या सोबत राहिला असतो। पण जरी वेळ उशीर झाला तरी परंतु मी आधीपासून राष्ट्रीय विचार प्रेरित आहे। त्याचबरोबर गेल्या 10 वर्षापासून आदरणीय मोदी साहेबांनी देशाची जी प्रगती केलेली आहे, त्या देशाच्या प्रगतीकडे पाहून अतिशय नेतृत्वपूर्ण प्रगती झालेली आहे। डोळे दिलेले आहे की या देशाने आपल्या जगामध्ये आपल्या नवीन स्थान निर्माण केलेलं आहे, जे स्थान यापूर्वी कधी नव्हतं। त्याचबरोबर मोदी साहेबांनी कार्यकाळामध्ये हे लाल मोठीने स्वप्न पाहिलं होतं, ते 3 स्वप्नापैकी 2 स्वप्न पूर्ण झालेले आहेत। पहिलं स्वप्न 370 कलम हटवण्याचं, ते त्या काळामध्ये त्यांनी मोदी साहेबांनी करून दाखवलं की हिंमत फक्त मोदी साहेबांचे सर्व भाजपच्या पदाधिकारी होतं। त्यानंतर जी कधी न होणारी गोष्ट होती राम मंदिराची, राम मंदिराची बांधणी आणि रामलल्लाची प्रतिष्ठा ही पण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते झाली। हे दुसरं स्वप्न साकार झालं। तिसरं स्वप्न अजून बाकी आहे। या पुढच्या कार्यकाळामध्ये आपल्या सगळ्यांच्या साधने पूर्ण करायचे आहे, त्यामुळे सवाल नागरिक घ्यायला आपल्याला त्याच्यासाठी हा प्रवेश, माझा प्रवेश फक्त देशाच्या हितासाठी आहे। मोदी साहेबांना पाठिंबा आहे, सगळ्यांना पाठिंबा आहे। मी कुठल्याही राजकीय महत्वाकांक्षेने आज भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही। माझ्या सर्व सहकार्यांना मी विनंती करून सांगतो, मी कोणाच्याही पदामध्ये, कोणाच्या मार्गामध्ये मी कधीही अडसर ठरणार नाही। मी माझं काम जे पक्षाने सांगितलेलं असेल, जबाबदारी टाकलेली असेल, ती मी अतिशय प्रामाणिकपणे काम करेन। बांधवांनो, आपल्याला प्रदेशाध्यक्ष असे लाभलेले आहेत की गेल्या 4-5 महिन्यापूर्वी एका काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरी स्वतः भाजपचे प्रांताध्यक्ष आदरणीय वामकुळे साहेबांना घरी आले होते। मला इतका विशेष वाटला की साहेबांनी सदिच्छा भेट दिली। सदिच्छा भेट देणार हे पहिले अध्यक्ष आमच्या घरी वाटले, खूप आम्हाला आनंद वाटला। अक्षरशः वामकुळे साहेबांचं आमचं काम म्हणजे अक्षरशः पाहायला भिंती मारण्यासारखं ते पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहे। अनेक लोकांना त्यांनी जोडलेलं आहे, अनेक लोकांना त्यांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणलेलं आहे। असे हे वामकुळे साहेब आणि आमचे नेते